नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 30 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटी संबंधीचे डिटेल्स मिळवण्याकरता spotlightraitingforum@gmail.com मेल करून ज्या कुठल्या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे त्याचं प्रॉपर तुम्ही नाव टाकणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस तो ब्लँक येतो किंवा नुसतं UPSC MPSC. तर आपल्याकडे डेली आन्सर रायटिंग जे आहे ते 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 1 नोव्हेंबर 2020पासून हे डेली आन्सर रायटिंग असेल. त्याच्यानंतर वीकली GS प्लस SAE आहे IAS मेन्स करता, आणि MPSC करता मराठी निबंध, इंग्रजी निबंध आणि मराठी प्लस इंग्रजी निबंध असे 3 मॉड्यूल्स आहेत. तर ज्यांना इनरोल करायचं असेल ते लोक spotlightraitingforum@gmail.com मेल करू शकतात. आता सौदी अरेबियाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे की काल एक न्यूज बघितली होती आपण की 20 रियालची नोट यांनी G20चं जे काही परिषद आहे किंवा त्या अध्यक्षपद आज सौदी अरेबियाकडे असल्यामुळे त्यांनी G20च्या 20ला समोर ठेवून एक 20 रियालची नोट काढली होती. त्या 20 रियालच्या नोटवर आपण बघितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बल्टिस्तान जे काही आहे, सो POK प्लस गिलगिट बल्टिस्तान ह्या दोन्ही रिजन हे त्यांनी पाकिस्तानमध्ये दाखवले नव्हते. एवढी न्यूज आपण बघितली होती. त्या न्यूजचा जो दुसरा पार्ट होता तर तो तिथं छापलेला नव्हता, आणि तो नंतरचा सगळा इश्यू झालेला आहे. कालपासून डिबेट चालू आहे की जसं त्यांनी POK हा पाकिस्तानचा भाग दाखवलेला नाही तसं त्यांनी भारताचाही भाग दाखवलेला नाही आहे. म्हणजे भारताच्याही सीमा त्यांनी प्रॉपरली दाखवलेला नाही आहे. जे काही जम्मू काश्मीर आहे, गिलगिट बल्टिस्तान आणि तो सगळा रिजन तो भारताचा सार्वभौम भाग असल्यामुळे तो भारतात दाखवणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तो भारतातही दाखवला नाही, तो पाकिस्तानमध्ये दाखवला नाही, तो स्वतंत्र प्रांत म्हणून दाखवला. म्हणून भारताने सौदी अरेबियाने त्या नोटेवरच्या नकाशामध्ये परत चेंजेस करावेत असं स्पष्टपणे सौदी अरेबियाला सांगितलं आहे. तर बघूया येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने होतात. त्याच्यानंतर तुमच्यासमोर हा बेडूक आहे बघा, हा ना, सोनेरी रंगाचा बेडूक आहे बघा. तर सोनेरी पाठीचा बेडूक असं याला म्हटलं जातं, आणि हा सह्याद्रीच्या घाटांमध्ये किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळलेला आहे. सोनेरी पाठीचा बेडूक किंवा इंडो सिल्व्हिराना सिझरी असं याला म्हटलं जातं. पश्चिम घाट प्रदेशातला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा दुर्मिळ बेडूक आढळला आहे. पश्चिम घाटातल्या सोनेरी पाठीच्या बेडकाची ही तिसरी तर सह्याद्री व्याघ्र प्रकारातली पहिली नोंद आहे. म्हणजे याच्या आधीही तो पश्चिम घाटात आढळला होता, फक्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तो पहिल्यांदा आढळतो आहे. 2014मध्ये दिल्ली विद्यापीठाचे डॉक्टर बिजू दास आले होते. त्यांनी 7 भारतीय लुप्त झालेल्या प्रजातींचा शोध लावला होता. त्यात ही एक प्रजाती होती. बेडकाच्या ज्या लुप्त झालेल्या प्रजाती आहेत आणि तिच्यात ते सापडलं होतं. म्हणजे याच्या आधी सोनेरी पाठीचा बेडूक हा पश्चिम घाटात 2 वेळा आढळून आलेला आहे, आणि आता ही तिसरी वेळ आहे. परंतु सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये तो पहिल्यांदाच आढळलेला आहे. आताचा जो शोध आहे तो कुणी घेतला तर तिच्यामध्ये मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि हेमंत केंजडे यांनी हा शोध घेतलेला आहे. तर हा एक सोनेरी पाठीचा बेडूक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बल्क ड्रग पार्क योजना. आता बघा, बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर, ड्रग म्हणजे जे काय औषधं. तर बल्क ड्रग पार्क योजना जी आहे ती रसायन आणि खते मंत्रालयाची योजना आहे. याचा उद्देश काय आहे की वैद्यकीय क्षेत्राला दर्जेदार औषधांचा मुबलक पुरवठा व्हावा व औषध उत्पादन प्रक्रियेस गती मिळावी. सामान्य नागरिकांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध व्हावी. तर हा उद्देश आहे याचा. आणि याचा जर साठीचा जो निधी आहे की एक तर 2 गोष्टी आहे की सामान्य नागरिकांपर्यंत हे गेली पाहिजेत औषधं, आणि त्यातल्या त्यात स्वस्तात स्वस्त, आणि एकतर दर्जेदार प्रोडक्शन झाली पाहिजे, म्हणून ही बल्क ड्रग पार्क योजना आहे. याच्यासाठीचा फंड किंवा निधी तर मूलभूत सुविधा ज्या काही आहेत ते उभारण्यासाठी जास्तीत जास्त 1000 कोटी रुपये किंवा प्रकल्प अहवालातील एकूण खर्चाच्या 70% अनुदान देण्यात येणार आहे. तर हे MCQसाठी खूप महत्त्वाचं आहे बघा. आयदर केंद्र सरकार 1000 कोटी रुपये किंवा जो काही तुमचा प्रकल्प आहे त्याचा 70% देईल, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच टाईपची दुसरी योजना जी आहे ती वैद्यकीय उपक्रम निर्मिती पार्क योजना आहे. आता हिच्यामध्ये बघा वरती काय होतं, बल्क ड्रग औषधाचं उत्पादन. हिच्यात काय आहे, वैद्यकीय उपकरणांचं जे काय आहे प्रोडक्शन. वैद्यकीय उपकरण निर्मितीस प्रोत्साहन द्यायचं. केंद्र शासन 100 कोटी रुपये अनुदान सामूहिक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी देणार आहे. वरती 1000 होतं, इथं 100 आहे. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. रायगड जिल्हा बल्क ड्रग पार्क करता आणि औरंगाबाद वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क करता. MCQ करता दोघी महत्त्वाची ठिकाणं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, 1 नोव्हेंबर
1 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. भाषावार प्रांतरचना ज्यावेळेस झाली त्यावेळेस मराठी भाषिक बहुल भाग जो आहे, बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी, बिदर, भालकी यासह 865 गावं अन्यायकारक पद्धतीने कर्नाटकात समाविष्ट केली आणि त्याच्यामुळे सीमा भागात 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्या पर्टिक्युलर गोष्टीचं सिम्बॉलिक निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातले सर्व कॅबिनेट तसेच राज्यमंत्री 1 नोव्हेंबर रोजी काळी फीत लावून काम करणार आहेत. या पर्टिक्युलर काळ्या दिवसासाठी तो सिम्बॉलिक आहे. आता खरं तर बेळगाव वगैरे तर ह्या ह्याच्यामध्ये पण जो काही मराठी मोठ्या प्रमाणावर लोक आहेत, म्हणजे मराठी भाषिक बहुल हा भाग आहे. आणि एकंदरच तुम्ही बेळगावमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला कळतं की बेळगाव महाराष्ट्रात असणं का अपेक्षित आहे, की म्हणजे हा स्वतःचा अनुभव आहे. आतापर्यंत वाचलं होतं पण ज्यावेळेस बेळगावला गेलं त्याच्यानंतर कळतं की बेळगाव महाराष्ट्रात का असलं पाहिजे बाबा. तर एकंदरच हेही आहे की कर्नाटक बाँड्री जी आहे, महाराष्ट्र कर्नाटका बाँड्री, तिच्यावरची जे गावं आहेत बरीचशी, तर त्या गावातल्या विद्यार्थ्यांना MPSCची परीक्षा देता येते. तर तेही एक महत्त्वाचं आहे. बरेचसे कर्नाटकचे स्टुडंटही आपल्याला जोडले गेलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे किंवा आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्ही त्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे की तुमचं गाव आणि त्या सगळे कागदपत्र आणि त्या गोष्टी, तर तुम्हाला MPSC करता ही लोकं इलिजिबल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, फ्रान्सचा आणि जो काही मुस्लिम अरब देश आहे त्याच्यामध्ये जो काही सगळा वाद सध्या सुरू आहे की प्रेषित मोहम्मदांची जी काही व्यंगचित्र होती, फ्रान्सने त्याला प्रोत्साहन दिलं किंवा ते प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. तर फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला करण्यात आला आणि 3घांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की हे दहशतवादी हल्ला होता वगैरे, पण ठीक आहे, त्या काळामध्ये गोष्टी क्लिअर होतील. पण एकंदरीतच फ्रान्समध्ये अशा प्रकारचा हा 3रा हल्ला आहे. 2016मध्ये बॅस्टिल डे समारंभासाठी जमलेल्या गर्दीत एका हल्लाखोराने ट्रक घुसवला होता आणि त्याच्यामध्ये मग अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. शार्ली एब्दो साप्ताहिक जे आहे त्या कार्यालयावर कोशर मार्केटवरील दहशतवादी हल्ल्याची खटल्याची सुनावणी जी काही होती 2015मध्ये सुरू झाल्यानंतर हा 3रा हल्ला आहे. शार्ली एब्दोचं प्रकरण पण खूप गाजलं होतं. सो हे 3 आधीचे हल्ले होते आणि त्याच्यानंतरचा हा एक हल्ला आता. ओके, तर एकंदरीतच जे काय आहे की युनिव्हर्सल ब्रदरहूड ही गोष्ट असली पाहिजे आणि ती रुजवलीसुद्धा पाहिजे आणि सर्व धर्म असतील, सर्व जाती असतील, त्याचा एकमेकांनी रिस्पेक्ट ठेवणं फार फार गरजेचं आहे. आजारी साखर उद्योगाला इथेनॉलचं दरवाढीचं बळ. आता इथेनॉल दरवाढीचे, आता खरं तर आपल्याला काही इथेनॉलचे दर विचारले जात नाही परीक्षेत, पण तुम्हाला माहीत पाहिजे की सरकारने इथेनॉलचे दर वाढवलेले आहेत. त्याच्यामुळे काय होईल, जे काही अतिरिक्त प्रोडक्शन आहे इथेनॉल त्याच्यावर फोकस केला जाईल आणि साखर उद्योग जो आहे त्याच्यामध्ये मग साखरेची निर्मिती कमी होईल आणि ऑब्वियसली साखरेचा साठा आणि त्या सगळ्या गोष्टी रेग्युलराईज होतील. इथेनॉलची निर्मिती झाली तर मग जवळपास देशातला साखर साठा 20 लाख मेट्रिक टननी कमी होणार आहे. सो MCQ करता हे लक्षात ठेवा की जवळपास 20 लाख मेट्रिक टन साठा जो आहे तो कमी होईल आणि साखर दर स्थिर राहतील, विक्रीला मदत होईल आणि 1.5 वर्षापर्यंत साखर ठेवण्याचा त्रास कमी होणार आहे. अदरवाईज ते तुम्हाला साठवून ठेवावी लागते. इथेनॉलचे दर वाढल्याने त्या माध्यमातून आणखी रक्कम साखर कारखान्याला मिळेल. बघा, 2 गोष्टी आहेत. एक तर आर्थिक फायदा पण होईल, प्लस साखरेचा जो प्रश्न आहे त्याच्यातूनही आपण बाहेर पडू. आता हे इथेनॉलचं काय केलं जातं, 2008मधलं जे जैव इंधन विषयीचं धोरण होतं, राष्ट्रीय धोरण, त्याच्यामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण हा ना टप्प्याटप्प्याने वाढ करणं अनिवार्य होतं. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल असं त्याचा प्रोग्राम आहे. ती सेपरेट स्कीम आपण घेऊयात. नोव्हेंबर 2012मध्ये पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादनं जी आहेत त्यांचा वापर करताना 5% इथेनॉल मिश्राच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, 5% इथेनॉल मिश्रणाच्या सक्तीचा निर्णय, पण हे वर्क झालेलं नाही आहे. 5% इथेनॉलचं अजून प्रॉपरली ते वर्क झालेलं नाही आहे. सो येत्या काळामध्ये इथेनॉल हे इंधन पर्यावरणपूरक असल्यामुळे त्याच्यातून चांगल्या गोष्टी वर्क होतील है ना. तर बघूयात. पण हे इथेनॉल संबंधीचं जे आहे की प्रोग्राम्स वगैरे ते मी सेपरेट लेक्चरमध्ये कव्हर करून देतो. वन्यजीव न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स है ना. आता फॉरेन्सिक सायन्स हे सर्वांसाठीच असतं, मानवासाठी पण असतं. हां, तुम्ही हे फॉरेन्सिक क्राईम पेट्रोलमध्ये बघितलं असेल फॉरेन्सिक टीम खूप लाव. तर न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स आहे. ह्या ज्या वैद्यकीय शाखेचा उपयोग कशासाठी केला जातो, जे अवैध शिकारी होतात तर त्याचे गुन्हेगार शोधण्यासाठी हे केलं जातं. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972,
याच्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी जी तपास यंत्रणा आहे ती अधिक मजबूत करण्यासाठी देहरादून इथल्या भारतीय वन्यजीव संस्थान वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी वन्यजीव न्यायवैद्यक आणि संवर्धन अनुवंशशास्त्र हा स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे. म्हणजे बघा की एकंदरीतच फॉरेन्सिक सायन्स करता भारतीय वन्यजीव संस्थान जे आहे त्यांनी वन्यजीव न्यायवैद्यक आणि संवर्धन अनुवंशशास्त्र हा स्वतंत्र विभाग सुरू केलेला आहे. गृह मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं त्यांनी जुलै 2017मध्ये एक आदेश जारी केला होता आणि त्याच्यानुसार वन्यजीव न्यायवैद्यक शास्त्रज्ञांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 293 नुसार सरकारी तज्ज्ञ शास्त्रज्ञ असा दर्जा दिलेला आहे. तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की त्यांना खूप प्रॉपरली एक स्थान देण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर गुन्हे जे आहेत ते समोर येतात अवैध शिकारीचे. दिल्लीमध्ये प्रदूषण करणाऱ्यास 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंतची शिक्षा होऊ शकते असा अध्यादेश जो आहे तो केंद्र सरकारने काढला 29 ऑक्टोबर रोजी. आता ही जी शिक्षा आहे 5 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयापर्यंत दंड, तर हा अध्यादेश दिल्ली किंवा राष्ट्रीय राजधानी विभाग जो आहे NCR आणि नजीकच्या परिसरासाठी लागू असणार आहे. नवीन एक आयोग येतोय बघा, प्रदूषण नियंत्रण आयोग. आधी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण होतं, त्याच्याऐवजी प्रदूषण नियंत्रण आयोग येतो आहे. याचे अध्यक्ष मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी असेल, तो केंद्र किंवा राज्य सरकारचा. सदस्य याच्यामध्ये एकूण 18 असतील. प्रतिनिधी आणि तज्ज्ञ पंजाब राज्य, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यांमधले असतील. तर तेही एक खूप महत्त्वाचं आहे की हा प्रदूषण नियंत्रण आयोग नव्याने येतो आहे ना, केंद्र सरकारचा अध्यादेश आहे म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. धान्य साठवणुकीसाठी ज्यूटची पोती बंधनकारक असणार आहेत. सर्व प्रकारचं धान्य तुम्हाला जर साठवायचं असेल तर तागाच्या किंवा ज्यूटच्या थैल्यांचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काल घेतलेला आहे. तर हे महत्त्वाचं आहे की सर्व प्रकारचं धान्य आता ज्यूटच्या थैल्यांमध्येच तुम्हाला साठवावं लागेल. त्याच्यानंतर कोर सेक्टरमध्ये स्टील, इलेक्ट्रिसिटी आणि कोल याचं आउटपुट जे आहे ते वाढलेलं आहे आणि गेल्या 7 महिन्यामध्ये कोर सेक्टर जो आहे आपला तर तो कॉन्ट्रॅक्शनमध्येच आहे, पण काही ठिकाणी थोडी पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला दिसतात है ना. कॉन्ट्रॅक्टेड फॉर द 7th कॉन्झिक्युटिव्ह मंथ, सलग 7व्या महिन्यामध्ये की त्याचं जे काही म्हणजे श्रिंक झालेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट झालं आहे की आपल्याला सगळ्या याच्यामध्ये जी काही पॉझिटिव्ह ग्रोथ अपेक्षित होती तशी नाही आहे. मग तुम्ही जर बघू शकता की 0.08 एवढा डिक्लाईन आहे कोर सेक्टरच्या आउटपुटमध्ये सप्टेंबरमध्ये. ओके, लास्ट मार्चपासून तर आतापर्यंत. त्याच्यानंतर कोल, स्टील आणि इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ दिसते बघा. कोळशात 21.2% सकारात्मक ग्रोथ आहे. स्टीलमध्ये 0.9% म्हणजे 1% पकडा. इलेक्ट्रिसिटीमध्ये 3.7%. तर हे 3 क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये ग्रोथ दिसते आहे. त्याच्यानंतर सिमेंट जे आहे की तिच्यामध्ये जवळपास नॅरोएस्ट कॉन्ट्रॅक्शन आहे. ऑबियसली सगळं जे काही लॉकडाऊन आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन जे काय आहेत तर ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज बऱ्यापैकी बंद होत्या, हळूहळू ओपन होईल. ओके, सो एक आहे की हे फक्त 3 क्षेत्र आहेत. आता तुम्ही मला सांगणार आहात की कोर सेक्टर किती आहेत. कोर सेक्टरमध्ये सर्वात जास्त वेटेज कुणाचं आहे, टोटल कोर सेक्टरचं वेटेज कुणाचं किती आहे, तर हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. तर हे आपण ऑलरेडी बऱ्याचदा कव्हर केलेलं आहे, फक्त तुम्हाला हे माहीत असावं त्याच्याकरता. आता बघा, स्टुडंट्स कॅन स्टील लर्न ड्युरिंग द पॅन्डेमिक इफ दे गेट टेक्स्टबुक्स अँड रिसोर्सेस. स्टुडंट जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, ते पॅन्डेमिकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात जर त्यांना टेक्स्टबुक आणि रिसोर्सेस मिळाले. आता हे आर्टिकल जे आहे ते असरच्या अहवालावरून आलेलं आहे. असरचा अहवाल आपल्याला सांगतो की किती विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचलं, आपण काल कव्हर केलेलं आहे. मग या सर्व याच्यामध्ये यांनी 2 मॉडेल दिलेले आहेत. एक आहे केरळ, दुसरं आहे तमिळनाडू. आता यांनी काय केलं होतं की करिक्युलम बेस्ड व्हिडिओज बनवले, म्हणजे पूर्ण जो सिलेबस आहे यांचा त्याच्यावर बेस्ट व्हिडिओ विद्यार्थ्यांना यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. मग ते इंटरनेटवर है ना किंवा टेलिव्हिजनवर सगळ्या दूर मग ब्रॉडकास्ट केले गेले. याच्यामुळे काय होतं की मॅक्झिमम स्टुडंटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्कोप मिळतो. अदरवाईज तुम्ही जर आता काही पॅरेंट्सशी बोललात की ज्यांच्या मुलांचे एज्युकेशन ऑनलाईन क्लास चालू आहे, लहान मुलं, शाळेतली मुलं, अतिशय वाईट परिस्थिती आहे, शिक्षक टेक्नोसेवी नाही आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये काय आहे की हे केल्यामुळे काय होईल की 2020 हे 0 इयर होण्यापासून वाचवू शकता तुम्ही. प्रिव्हेंट 2020 म्हणजे 0 इयर.
फक्त हे तमिळनाडू आणि केरळ हे दोन आहेत. हे एक्झाम्पलसाठी आपल्याला एसेमध्ये वगैरे वापरता येतं, किंवा GSचा प्रश्न असेल UPSCचा. बघा एसे जे आहे ते तुम्ही MPSC UPSC दोघीकडे ते वापरू शकता. आणि इकडे सो तमिळनाडू आणि केरळाने खूप चांगल्या पद्धतीने वर्क केलेलं आहे. तर ते दोन एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर एक नवीन पद्धत आहे बघा, पुसा डिकम्पोजर. पुसा डिकम्पोजर काय आहे? आता थोड्या वेळापूर्वी आपण जे आहे की दिल्लीच्या बाबतीमध्ये बघितलं की दिल्लीचं प्रदूषण आणि त्याच्या संबंधीचा अध्यादेश आहे ना, 1 कोटीपर्यंत आणि 5 वर्षाचा तुरुंगवास. आता पुसा डिकम्पोजर काय प्रकरण आहे? हे पुसा डिकम्पोजर म्हणजे काय की पुसा डिकम्पोजरमध्ये काय आहे की फंगल जे काही आहे सोल्युशन, की फंगी स्ट्रेन्स जे काही आहे, म्हणजे फंगसपासून बनवलेलं एक स्ट्रेन आहे बघा. आणि फंगस स्ट्रेन्स जे आहेत तर ते उरलेलं जे काही शेतीतून धान्य काढून घेतल्यानंतर त्याचे जे काही स्ट्रॉज असतात किंवा वेस्ट मटेरियल असतं त्याला ते फास्टली डिकम्पोज करतं. ओके, म्हणजे तुम्ही गहू काढून घेतल्यानंतर ते जे काही खाली पडलेलं आहे तर ते डिकम्पोज स्वतः व्हायला बराच वेळ लागतो, म्हणून ते जाळून टाकतात. पण जर तुम्ही हे फंगल स्ट्रेन त्याच्यावर शिंपडलं तर त्या केसमध्ये ते फार लवकर डिकम्पोज होतं. आणि त्याच्यामुळे दुसरा एक फायदा होतो, तो म्हणजे काय की फर्टिलिटी जी आहे सॉईलची ती फर्टिलिटी पण वाढते. सो तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत पाहिजे की पुसा डिकम्पोजर. पुसा डिकम्पोजर हे एक फंगल स्ट्रेन आहे जे शेतामध्ये असलेलं जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला पटकन डिकम्पोज करतं आणि अशा पद्धतीने डिकम्पोज करतं की शेतीची जी फर्टिलिटी आहे तीही वाढते. सो पुसा डिकम्पोजर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे बघा. तुम्हाला व्यक्ती माहीत असेल, वय वर्ष 92, गुजरातचे माजी मुख्यमंत्री. 29 ऑक्टोबर 2020 रोजी यांचं निधन झालं. 1995 ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 98 ते 2001 या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2012 त्यांनी भाजपमधून बाहेर पडून गुजरात परिवर्तन पक्षाची स्थापना केली होती, पण 2012च्या निवडणुकीत खराब कामगिरी झाली. 2014 हा गुजरात परिवर्तन पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. सो आजचे जे प्रश्न आहेत आपले 28 ऑक्टोबर कालचे प्रश्न. 27 ऑक्टोबर 2020 झालेल्या 2+2 संवादात भारत व अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या? बेका. आणि याच्यावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर हे जे लेमोवा, कॉमकासा, GSOMTI या सर्व 4 करारांची समाप्ती तिथं होते. जम्मू काश्मीरमध्ये कोणताही भारतीय नागरिक आता जमीन विकत घेऊ शकतो. बरोबर आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधले 26 कायदे रद्द केले आहेत अथवा त्यात बदल केला आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे बघा. त्याच्यानंतर जोड्या लावा. गंगा डॉल्फिन. आता हे सोपं होतं बघा. विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य. एक ऑप्शन तुम्हाला मिळाला. ज्यावेळेस एक ऑप्शन मिळतो मग तुम्ही हे कट करणं अपेक्षित आहे बघा. इथंच तुमचं उत्तर निघून जातं. तुम्हाला हे सगळं पाठ करायची गरज नव्हती. तुम्हाला टिपिकल हा पॅटर्न MPSCच्या पेपरमध्ये आढळेल. बाकी मग जे आहे की गिधाडं जी आहे ती रणथंबोर गिधाड अभयारण्य आहे. त्याच्यानंतर सुसर जे आहे तर 3चं जे आहे राष्ट्रीय चंबळ. आणि हिमबिबट्या जो आहे तो पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय. तर ही याची उत्तरं होती. त्याच्यानंतर सॅमसंग जे आहे ते दक्षिण कोरियाची कंपनी आहे. पक्षी सप्ताह जाहीर करणारं महाराष्ट्र भारताचं पहिलं राज्य आहे. 5 ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून महाराष्ट्राने जाहीर केला. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. त्यानंतर कालचे प्रश्न बघा. 29 ऑक्टोबर 2020 आजसाठी तुमचे प्रश्न. खालीलपैकी कोरोनामुळे मृत्यूची नोंद करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं? महाराष्ट्र, केरळ, मिझोराम, कर्नाटक. खालीलपैकी कोरोनामुळे मृत्यूची नोंद करणारे भारतातले शेवटचे राज्य कोणते? केरळ, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा. आशिया खंडात कोरोना मृत्यूदर सर्वाधिक असणारा देश कुठला? चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भारत. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देशात अमेरिकेचा सर्वाधिक व्यापार भारतासोबत होतो. आशियान देशांचा व्यापार चीनपेक्षा जास्त भारताबरोबर होतो. फक्त अयोग्य, बयोग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? केरळ, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.